जेव्हापासून ब्लॉगर झालाय तेव्हापासून फक्त एकटा फिरतोय, काहीतरी घरच्यांसोबत टाइम काढ असे घरचे म्हणाले. आणि मग काय आम्ही निघालो पुणे जवळ असलेल्या माथेरान हिल स्टेशनला, जिथे आम्ही अमन लॉजला गाडी पार्क केली आणि निघालो पुढच्या सफरसाठी. आणि इथून पुढे जाण्यासाठी आम्ही टॉय ट्रेनचं तिकीट काढले, जे की 55 रुपीज पर पर्सन आहे. जर तुम्हाला इथे ट्रेन नकोय तर तुम्ही इथे ई रिक्षा, घोडा और पदयात्रा करूनही जाऊ शकता. पण मला पर्सनली आवडलं यांचं टॉय ट्रेनची सिस्टम, जिथे तुम्ही निवांत मध्ये निसर्ग बघता बघता डेस्टिनेशन वर पोहोचतात. आणि 10 मिनिटाचं वॉक घेऊन आम्ही पोहोचलो अलेक्झांडर रिसॉर्ट अँड रेन फॉरेस्ट हेरिटेजला, जे की ऍक्च्युअल मध्ये 120 वर्ष जुनी प्रॉपर्टी आहे. इथे आम्ही आमच्या 5 जणांसाठी हेरिटेज रूम बुक केली होती, जे की थोडंसं तुम्हाला रॉयल आणि ब्रिटिश टाइमचं फील देतं. ऑल्सो इथे स्टे साठी कॅम्पिंग आणि कॉटेजेस सुद्धा अवेलेबल आहे. यानंतर इव्हनिंगला मस्त फ्रेश होऊन आम्ही त्यांची हिल स्टेशन मॅगी आणि कॉफी एन्जॉय केली. मग आम्ही त्यांची इंडोर गेम्स एन्जॉय केले, जसे रायफल, आर्चरी, क्रिकेट आणि बॅडमिंटन. आणि खेळता खेळता जे यांचं इव्हनिंगचं अँबियन्स झालं ते एकदम अनएक्सपेक्टेड होतं. मस्त या जंगल मध्ये या लाइटिंग मध्ये यांचं लाईव्ह म्युझिक चालू असतं आणि रिलॅक्सेशन साठी माणसाला अजून काय हवंय. त्यानंतर आम्ही डिनर मध्ये टेस्टी अनलिमिटेड व्हेज फूड एन्जॉय केला आणि निघालो रात्रीचे ट्रेकिंग साठी, जिथे आम्ही मस्त अलेक्झांडर पॉइंट वर शांततेचा आनंद घेतला आणि तिथून आल्यावर छावा मूवीचा देखील आनंद घेतला. मग काय सकाळी नेचर आणि ब्रेकफास्टचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो आमच्या गावी.